हे गाईज, मी संजना करवीर म्हणजे तुमची लाडकी रिदमिक बटरफ्लाय। आज मी चालली आहे यूट्यूबच्या क्रिएटर कलेक्टिव्ह या इव्हेंटसाठी आणि हा इव्हेंट खरंच खूप स्पेशल आहे। दोन रिझन। पहिलं तर हा इव्हेंट जो आहे हा फार एक्सक्लुझिव्ह असतो, सो तुम्ही फक्त इन्व्हाइट बेसिसवरच जाऊ शकतात। आणि सेकंड रिझन म्हणजे आपल्या इंडियन गव्हर्नमेंटचा जो इव्हेंट आहे वेव्स म्हणजेच वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट, त्याच्याशी हा कोलॅबोरेशन मध्ये आहे। सो मी तर फार एक्साइटेड आहे। चला लेट्स गेट स्टार्टेड। हमारे स्टूडियो में आ गई हैं एक यूट्यूबर। रीजन माहिती आहे, नशीब काढलंय पोरीने। सायली माझ्या अगोदर आली आहे 5-10 मिनिटं आणि मी तिची वाट बघते, पण ती मला सापडत नाही अजून तरी। मिडल ब्रिजचं सांगितलंय, काय माहिती कुठं आहे। दिसली वाटतं, दिसली एक छोटी पोरगी दिसते, सायलीच आहे ती। अरे ती पण ब्लॉग बनवते। अरे मला वाटलं हात घेणार आहे, अजून टाकली नाहीये। ओ आता ऑफिस वाल्यांना कॉल करून सांगायचे मला काहीतरी होतंय। ओके बघूया। आणि तुला माहिती आहे ना की तुझं ऑफिस वाले मला फॉलो करतायत, सबस्क्राईबर्स आहेत ना। माहितीये, फक्त बॉसला माहित नाहीये। होपफुली तुझा बॉस मला फॉलो करत नसावा। नाही ना, मला नाही करत, तुला कुठे बघेल वर्क्स। मला आउटफिट चेक करायचा होता पण तो राहिला, बट ठीक आहे, आता उतरून करूया आपण आउटफिट चेक। आणि ना त्याच्या मागचं मी तुम्हाला रिझन पण रिव्हील करेल की आज मी हा का घातला। म्हणजे युजली मी अशा इव्हेंट्स होता काहीतरी वेस्टर्न प्रेफर करते, कम्फर्टेबल असतं त्या हिशोबाने मी येथे का घातलंय। सो मी जेव्हा आउटफिट चेक तुम्हाला दाखवेल तेव्हा मी तुम्हाला हे पण सांगणार का असते, कारण तिला रिझन माहिती आहे। ऑलमोस्ट 8:30 झाले तर आम्ही इथे पोहोचलोय आता। चला आज जाऊयात, रजिस्ट्रेशन सिक्युरिटी चेक बरंच काही काम आहे। लेट्स गो। छान सनलाईट येते, काय ग्लो दिसतंय बापरे सनलाईटमुळे। सो एंट्री केलेली आहे आणि आता बघत पहिले बेसमेंटमध्ये जाऊन ID घ्यायचं आहे आणि मग आम्ही लोक तिथे असणार आहे, तिकडे आम्ही बॉलरूमला जातोय। सो चला। तिकडे लाईन आहे की, पण एवढी मोठी लाईन आहे रजिस्ट्रेशनसाठी, कशाला आम्हाला या लोकांनी तासभर अगोदर बोलवलं। सो हा आहे माझा आउटफिट आणि हा का आउटफिट मी का घातला। सो इकडे हँडबॅग्स अलाउड नव्हत्या, तुम्हाला एकदम छोटंसं काहीतरी घेऊन यायचं होतं। माझ्याकडे हा ब्लॅक कलरचा क्लच होता, सो ह्याच्यासाठी त्याच्यावर जाईल म्हणून मी हा नवीन ड्रेस घातला। आणि नाही तर मी एक वन पीस होता जो मी काढला, इस्त्री केला, सगळं रेडी झाली आणि निघण्याच्या 20 मिनिटं अगोदर मी हिला कॉल केला सायलीला आणि तिला सांगितलं की असं असं होतं, त्यामुळे हाच क्लच आहे, तो जाणार नाही त्याच्यावर। सो मग मी ह्या क्लचसाठी हा ड्रेस घातला। सो दॅट्स द बॅक स्टोरी। वाव वाव संजना, व्हॉट अ मोटिवेशनल स्टोरी। कालच आमच्या ना क्रिकेट मॅचसाठी ऑप्शन झालं आणि सायलीने मला तिच्या टीममध्ये घेतलं। सो आम्ही गप्पा मारत मारत 500 पॉईंटला घेतलंय बाई, सगळ्यात हायेस्ट बीड केली आहे ह्याच्यावर। माझ्या 50% बीड माझी फक्त एका प्लेअरवर झाली, ते पण तिघांनी केली होती। तिघी लकवर आणलंय, लकवर असा पत्ता काढून पत्ता काढलाय मग काय झाल्यावर। आणि बाबा फायनली मी हिच्या टीममध्ये आली। सो त्याच्या गप्पा मारत मारत आता पोहोचलो आम्ही। अर्धा तास लाईनमध्ये राहिल्यानंतर फायनली आपल्याला IDs मिळालेले आहेत। एक आहे वेव्सचं आणि एक आहे आपल्या यूट्यूबचं आणि नावाची माझ्या वाट लागलेली आहे, बट ठीक आहे, रिदमिक बटरफ्लाय दिसत आहे। सो थोडेफार फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि आता म्हटलं मेन इव्हेंटमध्ये पण काहीतरी काढायला ठेवूयात, म्हणून आम्ही आता निघालोय। मस्तपैकी गर्दी आहे। सकाळ सकाळ आम्ही उठून आलोय, 2 तासाचा ट्रॅव्हल करून आलोय। नाश्ता तर असणारच नाही यार। आम्ही ठरवलं की पेटपूजेने सुरुवात करूयात आपण इव्हेंटची। इकडे काउंटर्सच काउंटर्स आहेत सगळीकडे। काय रिॲक्शन, असं काय रिॲक्शन आहे? सँडविच मिळाले, सँडविच। हे प्रशांत, आय मीन मसो केव्हाच बीन चॉकोलेट व्हॅनिला बीन मफिन, नाही फक्त हेच। दिस इज फ्रेंच
शोकोला शोकोला. सो मी एक सँडविच घेतलं आहे आणि थोडेसे बेकरी प्रोडक्ट्स. आता बस सँडविच खाऊया, माझा फेवरेट. संजनाला सँडविच मिळालं. ही मुलगी जगाच्या तरी या मुलीला सँडविच लागतं आणि मग आम्ही टेन्शनमध्ये येतो या मुलीला आता सँडविच आणून कुठे द्यायचं, कुठे बनवून द्यायचं. नाही, नशीब काढलंय पोरीने, जाते तिथे सँडविच. म्हणजे माझी सँडविचसाठी थेअरी आहे की सँडविचची टेस्ट कुठे चेंज नाही होणार. मला माहिती आहे तर ब्रेड कसा टेस्ट करतो, त्याचे व्हेजिटेबल्स कसे टेस्ट करतात. सो मी प्रिपेअर असते की बाबा, आणि प्लस आहे ना लाईट असतं ना. मोस्ट ऑफ वेळेस आम्ही कुठे जातो ना तर खूप माझं ट्रॅव्हलिंग ऑलरेडी झालेलं असतं. मग काहीतरी ऑइली वगैरे खाल्लं की मला ते ॲसिडिटी होणार, त्रास होणार. त्याच्यामुळे आय प्रेफर की मी सँडविच खाऊ, लाईट, मस्तपैकी पोट भरतं आणि छान लागतं. सायली तिच्या बॉसला मेसेज करते. काय मेसेज आहे? हेलो, गुड मॉर्निंग सर. माय स्टमक इज अपसेट, वोंट बी एबल टू कम टू ऑफिस टुडे. आणि हे खाते इकडे असं उंदरासारखं कुडतडून खाल्लेलं आहे या पोरीने. आणि जो स्टमक अपसेट आहे. मोस्ट 10 वाजलेत. आता आमचा नाश्ता पास्ता झाला सगळं आणि फायनली आम्ही आता एंटर करतोय. चालू नाही झालंय पण अजून काय. चला फायनली आत आलोय. आम्ही चुकीच्या रूममध्ये गेलो होतो आणि ते स्टार्ट करतात लिटरली. त्याने असं आम्हाला पळवलंय बाबा, अरे तिकडे जायचं मस्त. आणि मस्त वाटत होतं पण मी बोलली इकडे युट्यूबचं का नाही काय दिसत. आपण युट्यूबच्या इव्हेंटला आलेलो आहे. संजनाचं डोकं चाललं की युट्यूब नाही दिसत. प्रत्येक वेळेस पहिल्या वेळा आपण चुकीच का करतो. नेहमीच आहे आमचं, नेहमीच आहे. कब सुधरेंगे. सभी से रिक्वेस्ट है, बैठेंगे अभी प्लीज. मुंबई सपनों की नगरी में आप सभी का स्वागत है. वेलकम टू द सिटी ऑफ ड्रीम्स मुंबई. एवढा सगळा टाइमपास करून, खाऊन पिऊन, चुकीच्या हॉलमध्ये जाऊन सगळं करून आम्ही स्टार्ट मिस नाही केलंय. आम्ही स्टार्ट म्हणजे व्हायच्या अगोदर आम्ही ते पोहोचलो. क्रिएटिव चॅम्पियन्स फॉर द डे, नेक्स्ट वुमन एंड मनीष खरगे. Brandon, thank you for coming to YouTube Creator Collective all the way from the UK. Namaste. Namaste. Hello everyone, my name is Mayo. It's an honor to be here. जब से मैंने हिंदी की पढ़ाई शुरू की थी कॉलेज में, तब से I received so much love from India. 1, 2, 3, 4, rolling. Down. नीचे ऊपर step. Yesterday to today I got 100,000 subscribers, so it's like it's not linear, right? Day, a collaboration between Beat Power House and Shamali Kogan. कम्युनिटी रेडियो एसोसिएशन की ओर से हम आप सभी को यहाँ पर जितने भी क्रिएटर्स हैं उनसे मिलवा रहे हैं. इस बीच हमारे स्टूडियो में आ गई हैं एक यूट्यूबर और उनका कोई चैनल है और वो बताना चाहती हैं और वो जुड़ना चाहती हैं कम्युनिटी रेडियो के साथ भी. तो आप अपने यूट्यूब चैनल के बारे में बताइए और यूट्यूब चैनल पर किस उद्देश्य से आपने वो यूट्यूब चैनल खोला है. थैंक यू सो मच फॉर हैविंग मी हियर. फर्स्ट ऑफ ऑल मेरा नाम संजना करदे है. मेरे चैनल का नाम है रिदमिक बटरफ्लाई. सो मैंने पहले तो सोचा था कि मैं डांस वीडियोस बनाऊंगी. मैंने कथक में डिप्लोमा किया हुआ है, पर फिर बहुत सारे रिस्ट्रिक्शन होते हैं कि जो ओरिजिनल सॉन्ग है वो यूज़ करने के लिए म्यूजिक के रिस्ट्रिक्शन होते हैं, कॉपीराइट कंटेंट यूज़ करने की वजह से. तो फिर मतलब यूट्यूब चैनल स्टार्ट करने के पहले मैंने इंस्टा पे ऑलरेडी एक्टिंग चालू कर दी थी, जहाँ पे मैं कॉमेडी और लाइफस्टाइल के रिगार्डिंग वीडियोस बनाती थी जो कि काफ़ी रिलेटेबल होते हैं और फैमिली कंटेंट होता है. तो ऑलरेडी मेरी वहाँ पे ऑडियंस बिल्डअप हो चुकी थी. तो फिर मैंने उसके बाद आफ्टर 40,000 फॉलोअर्स ऑन इंस्टाग्राम मैंने मेरा यूट्यूब का चैनल चालू किया, जहाँ पे मैं
मेरी सारी जर्नी रिकॉर्ड करती हूँ, जहाँ पे भी मैं ट्रैवल करती हूँ। अगर कोई इम्पोर्टेंट मूवमेंट है, जैसे कि आज हम आए हैं यूट्यूब क्रिएटर कलेक्टिव के लिए और वीव्स के साथ जो एक कोलैबोरेशन है, तो उसके लिए तो हम लोग ने आज का ब्लॉग शूट किया है। आपके कितने फॉलोअर्स हैं? क्योंकि देखिए आजकल जब भी यूट्यूब की बात होती है, इंस्टाग्राम की बात होती है, फेसबुक की बात होती है, कितने फॉलोअर्स हैं आपके? So, इंस्टाग्राम पे मेरे 40,000 फॉलोअर्स हैं और यूट्यूब पे मेरे 80,000 के ऊपर सब्सक्राइबर्स हैं। हे काहीतरी वेगळंच होतं पण मजा आली. मी एकदा आयवीला गेली होती दिल्लीला, तिकडे मी ऑल इंडियाचा जो हे आहे ना रेडिओ स्टेशन, तिकडे मी गेली होती आणि लोकांना काम करताना बघितलं होतं. आज तिकडे जाऊन असं मजा आली. म्हणजे छोटा होता हा कम्युनिटी रेडिओ होता, बट स्टील भटकत होतो आणि आम्हाला गुडी बॅग्स नाही मिळाल्या. सो आता जर ते गेले तर आम्हाला नाही मिळणार आणि कोणी दिसत नाही. आणि ह्यांना विचारलं नाही यार, दिस इज नॉट डन. गुडीज बॅग पाहिजे, गुडीज पाहिजेत, इतना आहे, गुडीज पाहिजेत. ते लोक आहेत, ते लोक आहेत, ते लोक आहेत, माहीत नाही गुडी बॅग सारखे नाही आहेत, दिसत आहेत. फायनली आम्हाला गुडी बॅग मिळाली आहे. तो फक्त ना 4 की 5 बॅग होत्या तिकडे खाली आणि आम्ही गेलो आणि आम्हाला मिळालं. तर यूट्यूबकडून छान अशी आपल्याला गुडी बॅग मिळाली आहे. चला बघू ह्याच्यामध्ये काय आहे. फर्स्ट ऑफ ऑल मस्तपैकी एक टोट बॅग आहे, त्यानंतर ही बॉटल आहे एवढी मोठी. ॲज युजल एक छोटंसं लेटर आहे ज्याच्यामध्ये मेन्शन केलंय की थँक्यू आणि थोडंसं मोटिवेशन पण आहे. कॅप आहे विथ द लोगो. मला एनिवेज घ्यायची होती कॅप, सो बरं झालं कॅपच दिली आहे. एक मस्तपैकी डायरी आहे आणि ना त्यांनी पेन आणि मार्कर सुद्धा दिलाय त्याच्यासोबत. पेन सापडत नाही पण ठीक आहे. हिअर इज द मार्कर आणि माझा फेवरेट पार्ट ऑफ ऑल दिस इज द लॅम्प. हा ना, एक सेकंड कुठे गेला. सो सगळं फिरून झालंय, खाऊन पिऊन झालंय, मस्तपैकी इव्हेंट अटेंड करून झालंय आणि आता आम्ही निघालोय परतीच्या वाटेवर. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.